उसाच्या शेतात पडलेला दगड, हात लावताच खळबळ. असं काय दिसलं की पोलिसांना धाव घ्यावी लागली आणि थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत फोन केला गेला. अख्ख्या गावात कुजबूज. नेमकं काय दिसलं होतं त्या शेतात? सकाळची वेळ होती, धुकं अजून विरलं नव्हतं. उसाच्या उंच कांड्यांमधून सूर्यकिरण आत शिरत होते. शेतमालक नेहमीप्रमाणे फेरफटका मारायला गेला होता. सगळं काही शांत, अगदी नेहमीसारखंच. पण एका ठिकाणी त्याची नजर थांबली. उसाच्या पानामध्ये काहीतरी वेगळं दिसत होतं. जमिनीवर काहीतरी पांढरत दिसत होतं. दुरून पाहिलं तर एक मोठा दगड वाटत होता. शेतात दगड असणं काही नवीन नव्हतं, पण हा दगड जणू मुद्दाम ठेवलेला भासत होता. त्याच्या भोवती उसाची पानं विचित्र पद्धतीने वाकलेली होती. कुतूहलाने तो पुढे गेला. जवळ गेला तसं त्याच्या अंगावर काटा आला. दगडाजवळ एक फडका पसरलेला होता. त्यावर काही वस्तू ठेवल्या होत्या, पण अजूनही त्याला नेमकं काही समजत नव्हतं. कोणीतरी पूजा केली असेल असं त्याला क्षणभर वाटलं, पण वातावरणात काहीतरी अस्वस्थ करणारी जड शांतता होती. पक्ष्यांचा आवाजही नव्हता. त्याने थरथरत्या हाताने त्या दगडाला हलकासा स्पर्श केला आणि पुढच्या क्षणी त्याच्या डोळ्यांसमोर जे आलं ते पाहून तो काही क्षण तिथेच थिजून उभा राहिला. दगड सरकताच खाली मातीचा रंग बदललेला दिसला. ओलसर काळसर, जणू काहीतरी लपवण्यासाठी वरून घाईघाईने झाकलं होतं. त्याने उसाची 2-3 पानं बाजूला केली आणि अचानक त्याच्या तोंडून किंकाळी फुटली. त्याच्यासमोर कपड्यांचा तुकडा दिसला. साधा कपडा नव्हता, तो एखाद्याने अंगावर घातलेला वाटत होता. जवळचं लिंबू, मिरची, हळद, कुंकू पसरलेलं होतं. काळ्या रंगाची एक बाहुलीही तिथे पडलेली होती. सगळं दृश्य एखाद्या अघोरी विद्धीसारखं वाटत होतं. त्याने आणखी थोडी माती बाजूला केली आणि अचानक त्याच्या पायाखालची जमीन सरकल्यासारखी झाली. कारण माती खालून बाहेर आलेलं दृश्य कुणाच्याही अंगावर काटा शहारा आणणारं होतं. क्षणात शेतात धावपळ उडाली. आसपासच्या लोकांना बोलावलं गेलं. कुणी म्हणत होतं हे काही साधं प्रकरण नाही, कुणी म्हणत होतं काहीतरी काळू जादूटोणा आहे, तर काहीतरी दुरूनच काही जण बघत होते. काही मिनिटातच पोलीस पोहोचले. शेताभोवती दोरी लावण्यात आली. लोकांना दूर करण्यात आलं. सगळे मोबाईल काढून फोटो काढू लागले, पण पोलिसांनी कडक बंदी घातली. वातावरणात भीती आणि कुतूहल दोन्ही मिसळलं होतं. तपास अधिकारी शांत चेहऱ्याने सगळं निरीक्षण करत होते. दगड, फटका, बाहुली, हळदी कुंकू, केसांचे तुकडे सगळं काळजीपूर्वक गोळा केलं जात होतं. जणू प्रत्येक गोष्टीत एखादा मोठा धागा दडलेला होता. दरम्यान शेतात सापडलेल्या त्या अवयवांकडे पाहून लोकांची नजर वळत नव्हती, कारण ते दृश्य सहन करण्यासारखं नव्हतं. शरीराचे तुकडे वेगळे केलेले दिसत होते आणि हे सगळं मुद्दाम रचून ठेवलेलं असल्याचा संशय बळावत होता. गावभर आपोआप सुरू लागली, ही बळी दिली गेली आहे. कुणी म्हणालं कोणाच्या तरी वादातून हे झालं असेल. दुसरा आवाज आला. काही जणांनी तर रात्री शेतात अनोळखी हालचाल पाहिल्याचा दावा केला. तपास अधिकाऱ्यांनी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली. घटनास्थळी काही वस्तू जाणीवपूर्वक ठेवलेल्या होत्या, जणू कुणाला दिशाभूल करायची होती. खरा गुन्हा लपवण्यासाठी अंधश्रद्धेचा आव आणला गेला होता का? शरीराची ओळख पटवण्याचं काम मोठं आव्हान होतं, कारण चेहरा आणि धड वेगळे करण्यात आले होते. हा गुन्हा अचानक रागातून झाला होता की आधीपासून आखलेली योजना होती, याचा शोध सुरू झाला. दरम्यान आसपासच्या भागातील बेपत्ता व्यक्तींची यादी मागवण्यात आली. काही धागेदोरे जुळू लागले, पण पोलिसांनी अजूनही अधिकृतपणे काहीच सांगितलं नव्हतं. प्रत्येक जण उत्तरांच्या प्रतीक्षेत होता. गावात संध्याकाळ होताच भीतीचं सावट पसरलेलं. लोक घरी जाऊन सांगू लागले. शेतात कोणी एकटं जाणं टाळू लागलं. उसाच्या त्या शेताकडे बोट दाखवून मुलांना घाबरवू जाऊ लागलं. तपास जसा जसा पुढे सरकत होता तशी तशी एक वेगळीच दिशा समोर येऊ लागली. जादूटोणा, बाहुली, हळदी कुंकू हे फक्त एक नाटक तर नव्हतं. खरा हेतू काही वेगळाच होता का? शेवटी काही तांत्रिक पुरावे समोर आले. काही कॉल रेकॉर्ड, काही हालचाली, काही आधीचे वाद, आणि चित्र स्पष्ट होत गेलं. ही केवळ अंधश्रद्धेची घटना नव्हती. हा एक थरारक खून होता. एका महिलेचं शिरधडापासून वेगळं करून तिचा मृतदेह उसाच्या शेतात टाकण्यात आला होता आणि जादूटोणाच्या देखावा करून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. हात लावताच खळबळ माजवणारा तो दगड प्रत्यक्षात एका भयानक गुन्ह्याचं झाकण ठरला आणि जे दृश्य उघडलं त्याने संपूर्ण परिसर हादरून गेला. आजही त्याच्या शेताजवळून जाताना लोकांच्या अंगावर काटा येतो, कारण साध्या दिसणाऱ्या गोष्टीमागे किती भयानक सत्य दडलेलं असू शकतं ह्याची आठवण तो कायम दगड करून देतो. आणि प्रश्न उरतो, अंधश्रद्धेच्या नावाखाली अजून किती गुन्हे लपवले जाणार?